मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये चोरीची घटना घडली आहे। ठाकरेंच्या नगरसेविका लक्ष्मी भाटियांच्या पर्समधून 20,000ची चोरी झाली आहे। ही एक मोठी बातमी समोर येते। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे। लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून 20,000 चोरीला गेल्याची घटना घडली आहे। तर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मुंबईच्या महापालिकेच्या स्थायी समितीत चोरी। तर आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्याला अधिकची माहिती देतील। विनायक, काय सांगाल? मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमधली ही घटना आहे। मुंबई महापालिकेची स्थायी समितीचं सभागृह संपल्यानंतर लक्ष्मी भाटिया ह्या ठाकरे गटाच्या नगरसेविका आहेत, त्यांची पर्स जी आहे ती त्या ठिकाणी स्थायी समितीच्या हॉलमध्ये होते आणि त्यातनं 20,000 रुपये चोरी गेल्याचा त्यांनी आरोप जो आहे तो केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की मी बॅग त्या ठिकाणी ठेवली होती आणि त्या बॅगेमध्ये पैसे होते। पहिलीच घटना जी आहे ती मुंबई महापालिकेमध्ये अशी घडलेली पाहायला मिळते, कारण आपण जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत ते मुंबई महापालिकेमध्ये येत स्थायी समितीकडे किंवा सभागृहाकडे फिरत असतात आणि ही घटना घडली। त्यामुळे आता स्थायी समिती अध्यक्ष नेमकी काय यावरती भूमिका घेतात हे बघावं लागेल, कारण सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो मुंबई महापालिकेतला आता समोर यायला पाहायला मिळतोय। त्यांच्याकडून ठाकरे गटाकडून कुठेतरी सीसीटीव्ही किंवा इतर यंत्रणा जी आहे ती योग्य पद्धतीने लावणं स्थायी समिती सभागृहाकडे गरजेचं आहे, असं त्यांचं मत आहे। नक्कीच धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।